नमस्कार. दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी नवीन निर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी हा आझाद मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये साधारणपणे 288 एवढ्या जागा आहेत आणि या 288 पैकी जो पक्ष 145 जागा जिंकेल किंवा जी आघाडी किंवा युती 145 जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा त्या आघाडीचा किंवा युतीचा हा मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून तो पक्ष सत्तेमध्ये बसत असतो. 145 हा मॅजिक फिगर आहे. भारताच्या संविधानामध्ये मंत्रिमंडळ, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कुणाला करावं या कशा प्रकारच्या तरतुदी आहेत यावरती जरा एक नजर. 288 या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकलेल्या आहेत. शिंदे गटाने साधारणपणे 57 जागा जिंकलेल्या आहेत. अजितदादा गटाने साधारणपणे 41 जागा जिंकलेल्या आहेत आणि या तिघांचे मिळून साधारणपणे 230 एवढ्या जागा होतात. महाराष्ट्र राज्यामध्ये 12 अपक्ष आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. यामुळे महायुतींची संख्या ही 230 + 12 म्हणजे साधारणपणे 242च्या घरामध्ये जाते. तर विरोधी पक्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काँग्रेसने 16 जागा जिंकलेल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने साधारणपणे 20 जागा जिंकलेल्या आहेत आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाने साधारणपणे 10 जागा जिंकलेल्या आहेत. या तिघांची टोटल ही 46 होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याच वर्षी महाराष्ट्र राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार नाही. यामागचं कारण असं आहे की संविधानामध्येच तरतूद केलेली आहे की कोणत्याही पक्षाला विधानसभेच्या एकूण जागांपैकी साधारणपणे जो पक्ष 10% जागा जिंकेल तोच पक्ष विरोधी गटाचा विरोधी पक्षनेता म्हणून त्याला मान्यता मिळू शकते. महाराष्ट्र राज्यामध्ये 288 जागा आहेत आणि या 288 जागांपैकी 10% जागा म्हणजे साधारणपणे 28 जागा बनतात आणि या 28 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडे नसल्यामुळे इतिहासामध्ये प्रथमच यावर्षी महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता हे पद मिळणार नाही. साधारणपणे 2022, 23 आणि 24 या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजितदादा पवार या तिघांनी जेव्हा सरकार स्थापन केलेलं होतं त्यावेळी या तिघांकडे कोणकोणती खाती होती किंवा मंत्रिमंडळाचा कसा विस्तार होता याकडे एक लक्ष. संविधानामध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे की विधानसभेमध्ये जेवढ्या काही जागा असतात या विधानसभेच्या एकूण जागांपैकी 15% एवढी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात यावी. म्हणजेच 288 चे 15% म्हणजे 43 हे मंत्री बनू शकतात. आता या मंत्र्यांपैकी कुणाला कॅबिनेट मिनिस्टर पद द्यायचं, कुणाला राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यायचा किंवा कुणाला महामंडळ द्यायचं हा संपूर्ण ठरवण्याचा हक्क आणि अधिकार संविधानाने मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेला आहे. मागच्या सरकारमध्ये जर तुम्ही मंत्रिमंडळाचं जर वाटप जर पाहिलं तर साधारणपणे भारतीय जनता पार्टीकडे 10 मंत्रिपदं होती, शिंदे गटाकडे साधारणपणे 10 मंत्रिपदं होती आणि अजितदादा पवार गटाकडे साधारणपणे 9 ही मंत्रिपदं देण्यात आलेली होती. भारताच्या संविधानामध्ये कुठेही उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री अशा प्रकारचा शब्द उच्चार केलेला नसल्या कारणामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री ही दोन्ही पदं असंवैधानिक आहेत. मात्र जनतेच्या नजरेमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री ही दोन्ही पदे अत्यंत वजनदार असल्यामुळे याच्यावरती देखील प्रत्येक पक्षाचा हक्क आणि दावा हा भरपूर साऱ्या दिवसापासून चालू आलेला आहे. मागच्या सरकारमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शिंदे गटाकडे साधारणपणे 15 पालकमंत्री होते आणि भारतीय जनता पार्टीकडे साधारणपणे 21 एवढी पालकमंत्र्यांची पदं ही दोघांमध्ये वाटण्यात आलेली होती. आता राज्यांच्या खात्यांमध्ये जर पॉवरफुल खाती कोणती आहेत आणि ही पॉवरफुल खाती आपल्याच पक्षाकडे असावीत अशा प्रत्येक पक्षाचा हट्टाच असतो. याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थ खाते, त्याचप्रमाणे विधानसभेचा अध्यक्ष, विधान परिषदेचा सभापती, महसूल, सहकार, नगरविकास, राज्य उत्पादन शुल्क, कृषी, ऊर्जा, कामगार, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार बरोबर सामाजिक न्याय विभाग देखील आपल्याच पक्षाकडे राहावं असा प्रत्येक पक्षाचा हट्टाच असतो.
भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्र विधानसभेमधील सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे यावेळीच्या मंत्रिमंडळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीकडे सगळ्यात जास्त मंत्री असणार आहेत. साधारणपणे 13 आमदारांची लिस्ट ही समोर येत आहेत आणि ही 13 जण येणाऱ्या 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावरती शपथ घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून जर तुम्ही पाहिलं तर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रसाद लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि संजय कुटे त्याचबरोबर पंकजाताई मुंडे आणि देवायनीताई फरांदे या देखील शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पार्टीकडून यावेळी साधारणपणे 2 महिला यांना मंत्रिपद मिळणार आहे. त्याचबरोबर या मंत्रिमंडळामध्ये जातीचं समीकरण देखील राखण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने हातखंडा अनुभवलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे भले मोठे नेते आहेत आणि धनगर समाजाला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून नितेश राणे हे प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून पुढे येताना आपल्याला दिसत आहे. नितेश राणे यांची जर तुम्ही भाषणं पाहिली तर हिंदुत्ववादासाठी अत्यंत प्रखरपणे बोलणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि याच कारणामुळे नितेश राणे यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मागच्या टर्ममध्ये जे काही मंत्री होते त्याच मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रसाद लोढा, अतुल सावे ह्या सगळ्या मागच्या टर्म मधील असणाऱ्या मंत्र्यांना पुन्हा एकदा नवीन संधी मिळणार आहे.